मैत्रिणींनो, आज आपण बनवत आहेत शिरा, पण जरा थोडासा वेगळ्या प्रकारचा आहे. एवढेच साहित्य वापरून आपण बनवणार आहेत. रवा 1 वाटी, 1 चम्मच चण्याचं पीठ आणि काजू बदाम चारोळी, मनुके आणि तूप. तर चला करूया सुरुवात. पहिले आपण रवा चांगला भाजून घेऊया. तूप न टाकता पहिले भाजून घेऊया. असा तूप न टाकता भाजला ना की तूप जरा कमी लागतं. तूप पण कमी लागतं आणि लवकर भाजून होतो रवा. बघा, लगेच भाजून झाला ना. तूप घेऊया. काजू बदाम आपण ह्याच्यात टाकून घेऊया चांगले भाजायला. ह्याच्यातच आपण आता चण्याचं पीठ टाकूया थोडंसं. मनुके टाकून घेऊया. मस्त कलर आलेला आहे बघा. छान सुगंध पण सुटलाय. चण्याचा पिठाचा पण छान खमंग असा सुगंध सुटलाय. आता आपण याच्यात पाणी टाकून घेऊया. पाणी टाकूया आपण. पाणी टाकून पूर्ण पाणी हे झालं ना, मुरून झालं ना की मग साखर टाकायची. आपण याच्यात वेलची पूड काहीच टाकत नाही. फक्त आपण ड्रायफ्रूट्स टाकलेत आणि चण्याचं पीठ थोडंसं आणि रवा. असं तुम्ही करून बघा. खूप छान लागतो. खूप म्हणजे चविष्ट लागतो. वेलची पूड नाही, जायफळची पूड नाही, फक्त तुपाचा सुगंध छान मस्त लागतो. एकदा तुम्ही करून घरी बघा आणि मग तुम्ही म्हणजे कमेंट करा, लाईक शेअर. आता आपण साखर टाकून घेऊया. गोड आपल्याला जितकं लागतं त्याच प्रमाणात साखर टाकायची. आम्ही जास्त गोड नाही, मला शिरा आवडत. आम्हाला 4 चमचे टाकलेले आहे. कलर बघू शकता तुम्ही किती छान आलेला आहे. तुम्हाला दूध टाकायचं असेल तर दूध पण टाकू शकता, पण आम्हाला असाच आवडतो म्हणून मी असा साध्या सोप्या पद्धतीने करते घरी. एक वाफ काढून घेऊया आपण. बघूया आपण, झालेला आहे आपला शिरा. बघा तर आलेला आहे.
झालेला आहे आपला. तर तुम्ही सगळ्यांनी घरी करून बघा आणि मला नक्की कमेंटमध्ये सांगा कसा झालेला.